नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. पेडगाव येथील हिंदकेसरी मैदान पार पडलं आणि यानंतर एका नवीन वाचाला सुरुवात झाली. ती म्हणजे बकासूर हरला की हरवला गेला. दशम हिंदकेसरी बकासूर हा पेडगाव मैदानामध्ये तिसऱ्यांदा हिंदकेसरीचा मान पटकावणार होताच आणि त्यासाठी लाखो प्रेक्षक त्या ठिकाणी जमले होते आणि सर्वांना वाटत होतं की बकासूर या ठिकाणी आता नंबर पटकावेल. मात्र सेमीमध्ये त्याची लढत ही मथुरसोबत झाली आणि बकासूर मथुरला तोडीस तोड टक्कर देऊन अगदी एका सेकंदाच्या फरकाने त्याचा पराभव झाला. मात्र यानंतर मोठ्या प्रमाणावरती चर्चा सुरू झाली की बकासूरवरती अन्याय झाला की नाही आणि त्याच संदर्भात पंच कमिटीने किंवा त्यांचं मला नाव माहिती नाही, मात्र त्यांच्याकडून एक खुलासा आलेला आहे की बकासूर हा 14 देशांमध्ये पाहिला जातो आणि बकासूरमुळेच लाखो लोक आज बैलगाडा शर्यतीमध्ये पाहण्यासाठी येतात. म्हणजे बैलगाडा शर्यतीमध्ये जे काही क्रेज वाढलेली आहे किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा जो काही प्रतिसाद आहे त्याला एकमेव कारण म्हणजे बकासूर आहे. सर्व बैल हे आपलेच आहेत, सर्व नंदी हे देखील फेमस आहेत, मात्र बकासूरसाठी लोकांचा थोडा जास्त ओढा आहे. त्यामुळे बकासूर संदर्भात लोक अतिशय संवेदनशील आहेत. मात्र बकासूर आणि मथुर हे सोबत का पळाले असा देखील लोकांचा प्रश्न आहे. त्यावरती त्यांनी सांगितलेलं आहे की आपण चिपळूणच्या एका मुलाला चिठ्ठी काढायला लावली होती, त्यामुळे या सर्व गोष्टी पारदर्शकपणे झालेल्या आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारचा घोळ नाही, सर्व गोष्टी पारदर्शकपणे झालेल्या आहेत आणि निकालावरती कुणीही शंका घेऊ नये अशा प्रकारचं मत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. मात्र मित्रांनो, लोकांच्या यावरती काय प्रतिक्रिया आहेत, कारण की लोकांचं मत जाणून घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण लोकांचं मत जाणून घेणार आहोत आणि लोकांनी काय कमेंट केलेले आहेत ते बघूयात. दोन्ही नंदी आपलेच आहेत, कोणीही कोणाला सुद्धा ट्रोल करू नका. आज न उद्या मथुर आणि बकासूर एकत्र सुद्धा पळताना दिसणार आहेत. दोन्ही मालकाचे संबंध चांगले आहेत. खरंच विकास जगदाळे सर बरोबर बोलले, मथुर बकासूर एकच आहेत. हे मीडियावाले लाईक फॉलोअरसाठी दोन्ही नंदीमध्ये वाद निर्माण करतात. कृपया कोणत्या नंदीला ट्रोल करू नका, जे नशिबात आहे तेच होणार. बकासूर मथुर फॅन्स या गोष्टीकडे लक्ष देऊ नका, आनंद घ्या. मथुर बकासूर सगळं बरोबर आहे आणि राहिला प्रश्न तर मग तुम्ही ठाम पब्लिकच्या बैल तयार करा आणि कडेने फक्त एकट्या बकासूरने मारा. नाही खाल्ला 10 सेमीमध्ये 40 बैलांनी कडेने पळून माग हल्ला. कोणी पण ट्रोल करू नका. हारजीत हा नशिबाचा खेळ आहे, पण बकासूरचे चाहतेनं हार सहन होत नाही. खेळाडू वृत्ती असावी. आज हरला तर काय, नंतर जिंकणारच आहे. तरी पण बकासूर फॅन्सला ही गोष्ट कळणार नाही. हार मान्य करायची नाही. फक्त मथुर, राहुलभाई आणि पेडगाव कमिटीला यांना काही बोलायचं नाही, बस एवढंच होतं. मथुर बकासूर दोघे भाऊ आहेत, पण काही फालतू लोक उगाच बोलतात. बकासूरवर अन्याय झाला आणि आयोजकांना मैदानाला नाव ठेवतात. अरे हार जीत होत असते, त्यात काय एवढं. झाला अन्याय झाला. प्रत्येक वेळेस बकासूर फायनल असला की त्याच्या तासासमोर पब्लिक किंवा फिल्डिंग लावणारा असतात. त्या आयोजकांना दिसत नाही का मथुरचा तास मोकळा होता, बक्याची गाडी समोरून येत होती, तरी पब्लिक बाजूला का झाली नाही. तास मोकळा असता तर निकाल वेगळा असता. तुम्ही अजून पण व्हिडिओ बघा. बक्या आणि सर्जा दोघांचे पाय निकाल रेषेच्या पुढे आहेत, मथुरचे निकाल रेषेच्या मागे आहेत. निकाल खरा बक्याचाच आहे. गाडी फोल झाली म्हणतात, पण का गाडी फोल झाली ते पण चेक करा. चिक्या व सर्जा ज्या जोडीवर पण अन्याय झाला, सुट्टा निकाल घेऊन पण गाडी शेवटी फोल झाली. कोणामुळे? पब्लिकमुळे. असं म्हणतात तसं नाही, त्यांच्या तासापुढे फिल्डिंग लावण्यात आली होती. आयोजकाचं काम होतं निकाल रेषेपासून पब्लिक 10 मीटर तरी मागे पाहिजे. आज पूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न होतं बक्यांनी 1 नंबर करावा. 70% पब्लिक हे देवासाठी आलं होतं आणि तुम्ही त्याच्यावरच अन्याय केला. कोणावरही अन्याय झाला नाही किंवा कोणावरही नाही, कारण पेडगावसारखं नियोजन कुठल्याही मैदानात बघायला मिळणार नाही. आणि राहिला प्रश्न, दोन्ही नंदी एकाच सेमीत पळाले तर ज्याचा त्याचा नशिबाचा भाग आहे. परंतु जर मथुरच्या जागी बकासूर फायनलसाठी पात्र ठरला असता तर बकासूर प्रेमींनी व मालकांनी अख्खं मैदान गाजवलं असतं. म्हणून सांगतो, नशिबाने साथ दिली तर सगळं काही बदलत पडतं. अरे जर राहुलभाईचं कौतुक करावं तितकं कमी आहे. मथुर सेमीत फायनलसाठी पात्र ठरला तर गाजावाजा केला का माणसाने. खरोखरच मथुर आणि मथुरचे मालक या बैलगाडा क्षेत्राला देवच भेटले आहे, कारण कधी हार तर कोणाला अपवाद केला नाही आणि जिंकले तर कधी कोणाला ट्रोल केलं नाही. खरोखरच जीवापलीकडे आहेत मथुर आणि राहुल दादा. ज्याचा बैल नाही तेच लोक ज्यादा कमेंट करतात, पण जे बैलांची मालक आहेत त्यांना माहीत आहे. त्यामुळे कोणत्याही नंदीला नाव ठेवू नका.
जे पंचपैलवान होते त्यांनी ड्रोन व्हिडिओ बघूनच निकाल दिला आहे. त्यामुळे कोणीही नाराज होऊ नका. काही दिवसांनी बकासूर मखूत एकत्र पळताना दिसतील. त्यामुळे कमेंट बंद करा आणि सर्व नंदी आपलीच आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे लोकांनी या संपूर्ण प्रकरणावरती आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आमचाही कुठलाही उद्देश नाही की बकासूरला निकाल का दिला नाही, मात्र लोकांचं जे काही मत आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचं काम आम्ही करतो आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि बकासूरबाबत आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.